द फॉर न्यूजच्या एका विशेष वृत्तांतावर आपण आज बोलणार आहोत. तिथे तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा एक नवा उपक्रम समोर आलाय. म्हणजे तिथे एक नवीन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सुरू होतंय. ते विनानुदानित आहे, तरीही विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. बापरे, विनानुदानित म्हणजे सरकारकडून शून्य मदत. अशा वेळी मोफत शिक्षण देणं हे गणिताच्या नियमांच्या विरुद्धच वाटतं. तेच तर आजचं आपलं ध्येय हेच आहे की हे गणित जुळवलं कसं आहे समजून घेणं. कारण आपल्या नोट्सनुसार ग्रामीण भागातले अनेक हुशार विद्यार्थी केवळ पैशाच्या अभावी 11वी-12वीच्या शिक्षणाला मुकत होते. होय, आणि ही गळती थांबवण्यासाठी हे एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, सोशल सेफ्टी नेट उभारलंय. पण हे काम कसं करतं? पैसे कुठून येतात? स्थानिक प्रशासनाने विशेषतः आमदार सुनील शेळके आणि नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या पुढाकारानं एक वेगळाच मार्ग निवडला. अच्छा, म्हणजे त्यांनी सरकारी अनुदानाची वाट नाही पाहिली. बिलकुल नाही. त्यांनी थेट CSR फंड म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा निधीचा वापर केला. याला आपण एखाद्या स्टार्टअपमधल्या इन्व्हेस्टमेंटसारखं पाहू शकतो. बरोबर, फक्त इथे परतावा पैशांच्या स्वरूपात नाही तर मानवी क्षमतेत मिळतोय. अगदी बरोबर. शिवाय केवळ शाळा उघडून ते थांबले नाहीत, तर त्यांनी कला आणि वाणिज्य या शाखा निवडल्या. म्हणजे मुलांना केवळ साक्षर करायचं नाहीये, तर थेट करिअरच्या प्रवाहात आणायचंय. हे मॉडेल खरंच आकर्षक वाटतंय. हो ना. हां, पण आता जरा प्रॅक्टिकल आकड्यांकडे वळूया. शिक्षण सभापती भारती धोत्रे यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या शाळेची क्षमता 160 विद्यार्थ्यांची आहे. हां, आणि त्यात 5% मॅनेजमेंट आणि 5% इन हाऊस कोटा आहे. हो, पण इथेच माझा एक मोठा आक्षेप आहे. बघा, 160 मुलं आणि त्यासाठी शिक्षक फक्त 7. मला सांगा, एका शिक्षकावर एवढ्या मुलांचा भार टाकून गुणवत्तेचा दर्जा कसा काय राखला जाणार? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. 160ला 7 हे प्रमाण खूप व्यस्त वाटतं. पण इथेच प्राचार्य वर्षा थोरात काळे यांनी यामागचं जे प्लॅनिंग स्पष्ट केलंय ते महत्त्वाचं ठरतं. प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? त्यांनी तंत्रज्ञानाचा एक फोर्स मल्टिप्लायर म्हणून वापर केलाय. जुन्या खडू आणि फळ्यावर न थांबता त्यांनी डिजिटल बोर्ड्स, सुसज्ज सायन्स लॅब्स आणि अद्ययावत ग्रंथालय उभारलंय. एक मिनिट थांबा. डिजिटल बोर्ड्स आणि लॅब्स ठीक आहेत, पण एक स्क्रीन एखाद्या खऱ्याखुऱ्या शिक्षकाचं वैयक्तिक लक्ष कसं काय देऊ शकेल? नाही देऊ शकणार. आणि तिथेच त्यांचं दुसरं नियोजन कामी येतं. ते फक्त वर्गातल्या तासांवर विसंबून नाहीत. म्हणजे अजून काय करतायत ते? हो, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत जादा तास घेतले जाणार आहेत. बाहेरच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आयोजित केलंय. अच्छा, म्हणजे जे वैयक्तिक लक्ष नियमित वर्गात कदाचित कमी पडेल ते या जादा तासांमधून भरून काढण्याची रणनीती आहे. अगदी बरोबर. शिवाय CSR फंडातून नवीन इमारत तयार होत असली तरी तिची वाट न पाहता त्यांनी सध्या जुन्या नगरपालिका इमारत आणि नथुभाऊ भेगडे प्रशालेत वर्ग सुरू केले आहेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण नसतानाही प्रक्रियेला गती दिलीये. पण मला सांगा, शाळा बांधली म्हणजे मुलं आपोआप चालत येतील असं नसतं ना? नाही, अजिबात नाही. मग तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय यंत्रणा आहे? इथेच कम्युनिटी आउटरीच म्हणजे समाजाशी थेट जोडणी महत्वाची ठरते. त्यांनी स्वतःच्या शाळेतून पास झालेल्या 134 मुलांशी थेट संपर्क साधलाय. अरे वा, हे खूपच भारी आहे. हो, आणि यासाठी एक पूर्ण टीम मैदानात उतरलीय. हे काही एका व्यक्तीचं काम नाही. असं म्हणतात की एक मूल घडवायला संपूर्ण गाव लागतं. इथे एक शाळा चालवायला या टीमने अक्षरशः गाव पातळीवरची मोहीम उघडली आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश आहे. जेव्हा स्थानिक पातळीवर संसाधनांचं योग्य व्यवस्थापन होतं तेव्हा पैशांची कमतरता विकासाच्या आड येत नाही. खरंय. थोडक्यात सांगायचं तर विनानुदानित पण मोफत या कोड्याचं उत्तर CSR फंड, तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर आणि समाजापर्यंत पोचण्याची तळमळ यामध्ये दडलेलं आहे. अगदी अचूक विश्लेषण. हे सगळं ऐकल्यावर एक विचार नक्कीच डोक्यात येतो. जर तळेगाव दाभाडेसारख्या एका छोट्या शहराची नगरपालिका कॉर्पोरेट फंड आणि स्थानिक संसाधनांचा कल्पक वापर करून गरिबांसाठी अशी अद्ययावत मोफत शाळा उभी करू शकते, तर मोठ्या शहरांमध्ये काय अडचण आहे? तेच, मोठ्या महानगरांमधल्या अतिश्रीमंत महापालिकांना त्यांच्या प्रत्येक प्रभागात हेच तळेगाव मॉडेल राबवण्यापासून कोणती गोष्ट रोखतीये? पैसा की इच्छाशक्तीचा अभाव? यावर नक्की विचार व्हायला हवा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.